नमस्कार. लिंबांमधील रस काढून झाल्यानंतर तुम्ही देखील ही साल फेकून देता का? आजचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हे तुम्ही कधीच करणार नाही. लिंबांच्या सालीपासून आपण दिवा तयार करणार आहोत. घरामध्ये छान सुगंध दरवळेल किंवा फ्रेश वातावरण राहील. घरातली निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाऊन पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये राहील. पावसाळा असो किंवा इतर ऋतूमध्ये घरात उबट वास येत असतो, चिलटं येत असतात, माशा मच्छर येत असतात. हे टाळण्यासाठी आज आपण लिंबाचे दिवे तयार करणार आहोत. लिंबाचे दिव्यांचा वापर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास शेअर करा. या ठिकाणी मी 2 निंबू घेतले आहे. 2 निंबू फ्रेश निंबू घेतलेले आहे. फ्रेश नसेल तरी काही हरकत नाही आहे. निंबू आपल्याला मधोमध कट करून घ्यायचं आहे. निंबू आपल्याला उभं कापायचं नाही, आडवं आपल्याला निंबू कापायचं आहे. 2 निंबांपासून आपले 4 दिवे तयार होणार आहे, लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला लिंबाचा जो रस आहे तो पूर्णतः रस आपल्याला काढून घ्यायचा आहे. हा जो लिंबाचा रस आहे हा अजिबात वाया जाणार नाही. याच्यापासून तुम्ही क्लिनिंगचं कामसुद्धा करू शकतात किंवा हा रस तुम्ही सरबतासाठी यूज करू शकता. किंवा हा रस तुम्ही स्टोअर करू शकतात. हा रस स्टोअर कसा करायचा? हा रस जो आहे तो गाळून घ्यायचा. यात मावेल तितकी साखर आपल्याला त्यात घालायची. हवाबंद बरणीमध्ये हे भरून ठेवायचं मिश्रण. जेव्हा लागेल तेव्हा आपल्याला हा रस वापरायचा आहे. अशा पद्धतीनं आपण 4ही खापांचा रस काढून घेतलेला आहे व्यवस्थितरित्या. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? हा जो रस आहे तो व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे बाजूला. आणि ह्या लिंबाच्या ज्या खापा आहे यांच्या बाजूला आपल्याला उलट्या करून घ्यायच्या आहे. लिंबाच्या फोडी ज्या आहे त्यांच्या व्यवस्थितरित्या आपल्याला उलट्या बाजूने व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आणि बाहेरचा जो गर आहे तो सगळा काढून घ्यायचा आहे. बाहेरचा गर व्यवस्थितरित्या आपल्याला काढून घ्यायचा आहे. लिंबाचे दिवे तुम्ही सोमवार असो, शनिवार असो किंवा कधीही तुम्ही जर लिंबाचे दिवे दारासमोर लावले, घरामध्ये लावले, लग्न समारंभ असू दे, दिवाळी असू दे, कुठलाही सण समारंभ असू दे, वाढदिवस असू दे, तुम्ही जर लिंबाच्या दिव्यांचा जर वापर केला तर घरामध्ये खूप सुगंधित वातावरण राहतं. आणि लिंबाचे दिवे जे आहे खूप वेळ हे पेटत राहतात, लवकर विझत नाही. त्यासाठी जर तुम्ही लिंबाच्या फंक्शनसाठी जर लिंबाच्या दिव्यांचा जर वापर केला तर निश्चित वातावरण जे आहे फ्रेश राहण्यास मदत होणार आहे. या ठिकाणी काय करायचं आहे? पाठीमागचा जो गर आहे तो व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे. तसा जरी ठेवला तरी काहीच हरकत नाही. पण कापून जर घेतलं बाहेर पाठीमागचं व्यवस्थित तर काय होतं? दिसायलाही सुंदर दिसतं. दिवे आपले ॲट्रॅक्टिव्ह दिसतात. अशा पद्धतीने मी सगळ्या दिव्यांचं काढून घेणार आहे. काढून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? व्यवस्थितरित्या जे खराब असेल ते टाकून द्यायचं आहे, दुसरे आपल्याला घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने 4ही आपले दिवे तयार झालेले आहे. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? मस्तपैकी आपल्याला कापूर घ्यायचा आहे. तुम्ही कुठलाही कापूर घेऊ शकता. त्याची पावडर तयार करायची आहे. आणि 3 ते 4 लवंग घ्यायचे आहे. कापूर, लवंग आणि तेल हे जे मिश्रण आहे ह्या मिश्रणामुळे दिव्यांना एवढा छान घरामध्ये सुगंध येणार आहे. दिव्यांचा अप्रतिम सुगंध येणार आहे. कापूर आणि लवंगमुळे आपल्या घरामधील जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती निघून जाणार आहे. पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये दीर्घकाळ वास करणार आहे. या दिव्यांमुळे खूप आणि प्रसन्न वातावरण ह्या दिव्यांमुळे राहणार आहे. जेव्हा कधी तुम्हाला असं वाटत असेल घरामध्ये खूप चिडचिड होते, खूप वातावरण खराब आहे घरातलं, त्यावेळेस तुम्ही घरामध्ये लिंबाच्या दिवे, कापूर आणि लवंगाचा वापर करून तुम्ही निश्चितच लावू शकता. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? जे आपण लिंबू जे आहे आपण जे दिवे तयार केलेले ते घ्यायचे आहे. यामध्ये आपल्याला थोडं थोडं कापूर आणि लवंगाचं जी पावडर आहे ती घालायची आहे. जेणेकरून मस्त असा सुगंध मध्ये मध्ये आपल्या घरामध्ये ज्या वाटे जो आहे, धुरा वाटे जो आहे तो आपल्या घरामध्ये दरवळणार आहे. त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण सुगंधित राहणार आहे. सुगंधित राहण्यास आपल्याला मदत होणार आहे. थोडं थोडं जे आहे आपल्याला पावडर जी आहे ही घालून घ्यायची आहे व्यवस्थितरित्या. त्यानंतर घरामधले कुठलंही तेल तुमचं असो, तिळाचं तेल असो किंवा मोहरीचं तेल असो किंवा गावठी तूप असो, गावरान तूप असो, तुम्ही जे काही देवाच्या दिव्यासाठी वापरत आहे ते तेल तूप तुम्ही घ्यायचं आहे आणि ह्या दिव्यांना घालायचं आहे. तूप जर घेतलं तुम्ही गावठी तर अगदी उत्तम. पण तिळाचं तेल हे सर्वोत्तम असतं दिव्यांसाठी. तर हे तिळाचं तेल जे आहे ते दिव्यांमध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थितरित्या. त्यानंतर मस्तपैकी आपल्याला फुलवात घ्यायची आहे. ही फुलवातसुद्धा आपल्याला ह्या दिव्यांमध्ये व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे. आपल्याला मोठी वात घ्यायची नाही आहे, लक्षात घ्या.
अशा पद्धतीची गोल अशी फुलवातच घ्यायची आहे, जेणेकरून व्यवस्थितरित्या दिव्यामध्ये बसून राहते ही वात. जर तुम्ही सरळ वात केली तर ती व्यवस्थित वाटत नाही, दिसायला ॲट्रॅक्टिव्ह वाटत नाही. त्यासाठी आपल्याला फुलवातीचाच वापर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला वात भिजेल अशा पद्धतीने आपल्याला परत तेल घालून घ्यायचं आहे व्यवस्थित. तुमच्याकडे जर सुगंधित तेल असेल तर ते तुम्ही घातले तरी काहीच हरकत नाही. पण जे देवाला तेल वापरतो आपण ते जर घातलं तर खूप पॉझिटिव्ह असा इफेक्ट आपल्याला मिळतो. अशा पद्धतीनं पूर्ण वाती आपल्याला भिजून घ्यायच्या आहेत तेलामध्ये. हे जे दिवे आहे याचा तुम्ही नेहमी वापर केला तरी देखील चालेल, कारण जेव्हा आपण निंबू फेकून देतो साल याची, फेकून न देता तरी जर तुम्ही तशीच ठेवली आणि ती दिव्यांसाठी जर तिचा वापर केला तर खाली दिवेसुद्धा खराब होणार नाही आपले आणि निंबाचा सुद्धा आपल्याला वापर होणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही फुलांनी किंवा कशाने फुलांनी याने तुम्ही ताट हे जे आहे हे सजवू शकता. अगदी तुमच्या घरामध्ये काही सणवार असेल, वाढदिवस असेल त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचे दिव्यांचं ताट हे तयार करू शकता. हे जे दिवे आहे हे पाण्यावर सुद्धा अप्रतिम चालतात. बराच काळ पाण्यावर हे दिवे चालतात. त्यामुळे तुम्ही हा जो दिवा आहे पाण्यावर सहज तुम्ही ठेवू शकता. निंबाची साल जी आहे ती हलकी असते, त्यामुळे हा दिवा खूप हलका असतो आणि हा दिवा जो आहे तो पाण्यावर अगदी सहज तरंगतो. असे दिवे बनवायला तुम्ही अजिबात विसरू नका. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मी तुमची खूप आभारी आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.